तर आपण संख्याज्ञान बघू. संख्याज्ञानमध्ये तुम्हाला पार्ट 1 काय आहे? पार्ट 1. तर बघा संख्या काय असतात? एक वास्तव संख्या असते, एक तुम्हाला जटिल संख्या असते, एक वास्तव संख्या आहे, एक जटिल आहे आणि एक तुम्हाला अभासी आहे. कोणती आहे? अभासी. असे 3 संख्या आहेत, जटिल, वास्तव आणि आभासी. आपण जटिल आणि आभासीचा विचार नाही करणार. पूर्ण अंकगणितामध्ये तुम्हाला वास्तव संख्येचा विचार राहील. वास्तव संख्यामध्ये तुम्हाला पाहिलं तर आपण जर मी तुम्हाला दिलं हे 2, त्यानंतर दिलं 3, त्यानंतर दिलं 1/3, मग या ठिकाणी असं पण दिलं तुम्हाला मी 2, त्यानंतर दिलं 3, त्यानंतर दिलं 1/3, तसंच 0.5 ही दिलं आणि मी तुम्हाला इकडं 0.25 ही दिलं. मग थोडं निरीक्षण करा की बाबा नाही पहिल्यासारखं येतो ना, बोलणंच नाही. तर ठीक आहे, आपण संख्याज्ञान घेऊ. बघा संख्याज्ञान मध्ये हा पार्ट 1 आहे. पार्ट 1 मध्ये तुम्हाला वास्तव संख्या असते. बघा कोणती असते वास्तव संख्या? एक असते जटिल संख्या, एक असते अभासी संख्या. तर पूर्ण अंकगणितामध्ये आपण जटिल आणि आभासीचा विचार करणार नाही, आपण वास्तव संख्येचा विचार करू. वास्तव संख्येमध्ये तुम्हाला मी दिलं 2, दिलं 3, दिलं 5 आणि दिलं तुम्हाला मी 2 वर्गमुळात, 3 वर्गमुळात, 5 वर्गमुळात आणि इथं 0.25 हे सुद्धा करणीमध्ये दिलं. तसंच करणीमध्ये तुम्हाला मी 1/3 ही दिलं. तसंच तुम्हाला 0.5 दिलं आणि इथं 1/3 दिलं. त्यानंतर तुम्हाला मी इथं 1/9 सुद्धा दिलं हा करणीमध्ये. तर काय करायचंय, थोडं डोक्यात लॉजिक लावा आणि बघा याच्यामध्ये काय काय वेगळं वेगळं आहे. वेगळं वेगळं कसं आहे ते बघा, थोडं डोकं लावा. तर इझी आहे. समजा की बाबा मला या ठिकाणी हे जे 2 दिसतात करणीच्या बाहेर आहेत, 2, 3 करणीच्या बाहेर आहेत, हे 5 करणीच्या बाहेर आहेत, 0.5 करणीच्या बाहेर आहेत, 1/3 करणीच्या बाहेर आहेत, करणीच्या बाहेर आहेत. पण जर समजा मी तुम्हाला असं बोललो की या ठिकाणी करणीत असणारे 2 पण आहेत, त्यानंतर हे करणीत असणारे 3 पण आहेत, त्यानंतर हे करणीत असणारे हे 5 पण आहेत, कळालं का? आता मात्र हे 1/3 पण आहेत करणीत असणारे, 1/3. पण थोडं जरा यावर विचार करा. करणीमध्ये दिसतात, करणीमध्ये आहेत, पण ते करणीत नाहीत. कसे? तर 0.25 जे आहे, 0.25 जे आहेत याला मी वर्गमूळ जर काढले, करणीत आहेत, पण मी वर्गमूळाच्या बाहेर जर काढलं तर 25चं वर्गमूळ 5 येतं. मग मी 5 बाजूला काढले आणि वर्गमुळात हे 2 स्थळ असतील तरी तर एकच स्थळ घ्यायचं असतं. वर्गमुळामध्ये दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढताना हे कधी पण निम्मे स्थळ घ्यायचे. काय घ्यायचे? निम्मे. जर 4 असतील तर 2 घ्यायचे, 6 असतील 8 असतील तर 4 घ्यायचे, 6 असतील तर 3 घ्यायचे. कळालं का? शक्यतो तुम्हाला 2, 4 असेच येत असतात, 8 असेच येत असतात. ठीक आहे, म्हणजे शक्यतो नाही तर निश्चितच. तर आता काय करायचं आहे आपल्याला, 0.5 एक करणीच्या बाहेर निघले ना, दिसतात करणीत, करणीच्या बाहेर निघू शकतात, तेव्हा ते कोण्या गटात येतील? ते या गटामध्ये येतील, या गटामध्ये. कळालं का? 0.25 म्हणजेच 0.5. कळलं? हे करणीच्या बाहेर निघू शकतात का रे? नाही निघू शकत बाबा. हे निघू शकतात का? नाही निघू शकत. हे यांना करणीच्या बाहेर वर्गमूळ निघत नाही. काढायचा असेल तर लॉग टेबलच वापरावा लागतो. कळलं का? मग हे वेगळ्या गटात आले. आता हा पण इथं बघा, ही पण संख्या बघा, 1/9. 1/9चं मी इथं या ठिकाणी घेतो 1/9 आणि आता हे करणीत आहे, याला मी साहजिक करणीच्या बाहेर काढू शकतो ना. या 1चं वर्गमूळ 1 आणि 9चं वर्गमूळ घेतलं तर ते 3. लॉजिक कळालं? म्हणून हे 1/9 सुद्धा दिसतात करणीत, पण करणीत नाहीत, म्हणून ते पण इकडे मी याच गटात टाकतो 1/9. मग जे करणीमध्ये आहेत पण बाहेर निघू शकत नाही ते असे, हा वेगळा गट झाला. याला अपरिमेय म्हणायचं. काय म्हणायचं? अपरिमेय. आणि हे काय असतात? परिमेय असतात. परिमेय.
ही बात लक्षात ठेवा. ही बात एक लक्षात ठेवा, परिमेय अपरिमेयची. कळालं का? तर या पद्धतीनं वास्तव संख्याचे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या असे प्रकार दोन पडतात. तर ठीक आहे बाबा, आता आपण थोडं परिमेय अपरिमेय बाबत बोललो. तर आता काय करणार आपण की वास्तव संख्या नंतर आपण आता संख्यांचे प्रकार जसं की क्रमाने बघू. एक असते बघा नैसर्गिक संख्या असते. नैसर्गिक संख्या इजी आहे. नैसर्गिक संख्या. त्यानंतर आहे पूर्ण संख्या. काय? पूर्ण संख्या घेतो मी. पूर्ण संख्या. त्यानंतर असते एक पूर्णांक संख्या. तिन्ही सोबत बघायच्या. एक असते पूर्णांक संख्या, तिन्ही पण सोबत बघायच्या. त्यानंतर तुम्हाला इकडे येणार मग सम विषम येणार किंवा आपण मूळ घेऊ. एक मूळ असते, एक सहमूळ असते, मग एक असते मग तुम्हाला जोडमूळ. मग एक असते तुम्हाला संयुक्त. काय असते? संयुक्त. तर त्यातही मग तुम्हाला एक काही असतात विषम असतात, म्हणजेच यामध्ये तर तुम्हाला काही सम असतात. कळालं का? त्यानंतर तुम्हाला काही आहेत समजा त्रिकोणी संख्या बघायची. काय? त्रिकोणी संख्या बघायची. ठीक आहे. बरं, एवढंच नाही तर काही आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे करून ना, म्हणजे यामध्ये येणार नाही का त्या. तर काही काय येतात विरुद्ध संख्या सुद्धा बघायच्या आपल्याला. विरुद्ध संख्या. त्यानंतर चौरस संख्या म्हणजे काय ते पण बघायचं. चौरस संख्या. ही बात कळाली का तुम्हाला? काय अडचण आहे का बघा, मला सांगा एकदा. काय अडचण आहे का याच्यात? नाही आहे तर बघू आपण. तर जर समजा तुम्हाला मी असं बोललो की नैसर्गिक संख्या आहे, ही काय? नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या कोणती असणार? नैसर्गिक संख्या ही असणार की ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो. कशासाठी वापरतो? मोजण्यासाठी. जसं की 1 2 3 4 डॉट 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 अनंत, इन्फिनिटी पर्यंत आणि अनिश्चिततेपर्यंत. कळलं का? मग सुरुवात कुठून झाली बाबा याची सुरुवात, नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून झाली? तर ती झालेली आहे सुरुवात 1 पासून. बात कळाली? कारण आपण ह्या मोज संख्या असतात यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतो. ह्या काय असतात? ह्या मोज संख्या असतात. मोजण्यासाठी वापरतो. मग मोजण्यासाठी आपण समजा ही एक वस्तू आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. ह्या 4 वस्तू आहेत. असं कधी म्हणतो का? या एक वस्तूला 0 मग 1 2 3 मोजण्यासाठी 0 पासून सुरुवात करतो का? नाही. मोजण्यासाठी 1 2 3 4 1 पासून सुरुवात करतो. म्हणून या मोज संख्या म्हणजे नैसर्गिक आणि मोज संख्येची सुरुवात म्हणजे नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून. ठीक आहे, हे कळालं. मग आता आपल्याला घ्यायचंय की समजा ह्या नैसर्गिक संख्याचा संच कळाला काय? 1 2 3 डॉट डॉट अनंतपर्यंत. आता घ्यायचंय पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणायचं बघा लक्षात. की पूर्ण संख्या कशाला म्हणायचंय? ज्यावेळेस हे मी 1 2 3 लिहिलं आणि डॉट डॉट अनंतपर्यंत. हे तर नैसर्गिक संख्येचा संच लिहिला मी. नैसर्गिक संख्येचा संच लिहिला की नाही? हो ना. पण त्यामध्ये काय करायचं? त्यामध्ये एक शून्य ऍड करा त्या संचात. म्हणजे हा झाला पूर्ण संख्याचा संच. पूर्ण संख्या कशाला म्हणायचं? ज्यावेळेस नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये आपण शून्य ऍड करतो असा, तेव्हा त्या संचाला काय म्हणायचंय? की तो पूर्ण संख्याचा संच आहे. कळालं? मग 0 त्यानंतर 1 2 आणि 3 डॉट डॉट अनंतपर्यंत. लॉजिक कळालं का? बरं, ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला याची सुरुवात कुठून झाली? सुरुवात 0 पासून आहे, लक्षात ठेवा. कुठून आहे? 0 पासून. बर, आता काय करणार? आता घेणार आपण पूर्णांक संख्या. हा पूर्णांक संख्या बघा. पूर्णांक संख्यामध्ये जर विचार केला आपण तर एक असतो तुम्हाला इथं 0 मायनस प्लस येतो या साईड. इथं प्लस 1 2 3 आणि डॉट 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 अनंतपर्यंत. मग इकडे काय येणार? -1 येणार. इकडं -2 -3 असं. मग कुठपर्यंत जाणार? हे अनंतपर्यंत. अनंत डॉट डॉट अनंत. इकडं पण अनंतपर्यंत, इकडं पण अनंतपर्यंत. म्हणजेच याचा अर्थ व्याख्या काय होईल याची? पूर्णांक संख्यामध्ये सर्व धन, ठीक आहे, आणि सर्व ऋण, ठीक आहे, अजून 0 पण,
म्हणजेच यांचा एकत्रित संच जो असेल त्याला आपण म्हणायचंय पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. मग एकत्रितपणे सर्व ऋण आणि सर्व धन, तसंच तुम्हाला हा अधिक एक शून्य, या सगळ्यांच्या संचा, या तिघांच्या संचाला काय म्हणायचं एकत्रितपणे पूर्णांक संख्या. ह्या तीन संख्या क्लिअर झाल्या तुम्हाला, नैसर्गिक, पूर्ण आणि पूर्णांक. आता घ्यायचे आपल्याला मूळ. तर मूळ नेमकं काय आहे? मूळ काय आहे? हा मूळचं बघा, तर मूळ संख्या ही क्लिअर करू आपण. आता काय क्लिअर करायची? मूळ संख्या. मग मूळ संख्या म्हणजे की शेवटचा पार्ट, त्याला पुन्हा भागच जात नाही. कन्सेप्ट काय बघा, की माझ्याकडे समजा हा एक समजा हा पंख आहे. काय? एक समजा माझ्याकडे हा पंख आहे बाबा. ठीक आहे. हा पंखा जो आहे, लक्ष द्या काय ते कन्सेप्ट महत्वाचे आहे. कन्सेप्ट की मी याचे जर पार्ट करायचे, विभक्त करायचे, जॉईंट आहे का याच्यात? आहे जॉईंट. हा काय इथं जॉईंट आहे, इथं जॉईंट आहे, जॉईंट आहे. मी बाजूला केलं तर मला काय सापडेल? मला सापडतील असे तीन पत्ते. हे एक पत्ता, हे एक आणि हे एक, असे तीन पत्ते सापडतील आणि हे वेगळं सापडेल. आता या पात्यामध्ये जर समजा आपण या ठिकाणी जर अजून भाग करा म्हणलं याचा, तर होतो का? या पात्याचा अजून भाग होत नाही. त्याचे तुकडे, गट, वाटे होत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये आता जॉईंट संपला. यावर विचार करा, यावर, या एका पात्यावर याला जॉईंट आहे का? नाही. म्हणजे हा झाला त्याचा मूळ पार्ट. काय झाला? मूळ पार्ट म्हणजे शेवटचा. गणित हा सगळ्याचा हा जनक असं बोललं जातं. मग इथं सुद्धा तुम्हाला ते मूळवरूनच इकडे आलेले असतं बरं का. तर मूळ म्हणजे काय ते आपल्याला संख्येत पण बघावं लागेल. संख्या म्हणजे वस्तूमध्ये आपल्याला व्यवहारामध्ये बघावं लागतील, त्याला व्यवहारिक रूप द्यावं लागेल, तेव्हा कुठं गणित कव्हर होत असतं. ठीक आहे. मग हा जी काही ही मूळ आहे ना बाबा, ही मूळ आहे. तर मी म्हटलं तुम्हाला की मी घेतलं समजा की तुम्हाला 11 घेतलं, मी 13 घेतलं, मी 17 घेतलं, मी 19 घेतलं. तर हे मूळ पार्ट आहेत. कसे मूळ पार्ट आहेत? यामध्ये जॉईंट नाही, यामध्ये तुकडे होऊ शकत नाहीत. आणि तुकडे म्हणजे, वाटे म्हणजे, भाग म्हणजे, हिस्से म्हणजे काय असतो? भागाकार असतो. काय असतो? भागाकार. हे भागाकार असतो. हे पक्का लक्षात ठेवा, याचं लॉजिक खूप महत्वाचं आहे या. मग यामध्ये भाग जाऊ शकतो का? आणि भाग जात असेल तर याचा अर्थ ती संख्या काय असते? पट्टीत किंवा पाढ्यात असते. काय असते? पट्टीत किंवा पाढ्यात असते. मग ही कोणाच्या पट्टीत आहे हो? ती एक तर स्वतःच्याच पट्टीत आहे. स्वतःच्या पट्टीत किंवा एकच्या पट्टीत. म्हणजे या संख्येला फक्त गेला तर एक स्वतःनं भाग जातो, जसं की 11ला 11 भाग जातो. आणि अजून या 11ला 1ने भाग जातो. 1ने कसा? जसं की समजा तुम्हाला मी 11 भागीला 1 केलं तर उत्तर काय येणार? 11च. म्हणजे 1 भागलं एकच वाटा, एकच वाटा, त्यामध्ये एकच माप लावलं याचं, मग 1 11 झालं एक मापात. ठीक आहे. स्वतः जर भागलं याला तर म्हणजे 11 ने 11 भागलं तर 11 1 11, 11 1 11, म्हणजे इथं उत्तर 1 मिळेल. लॉजिक कळालं का? की मला 11चं माप याच्यामध्ये भरायचंय, माप 11चं भरायचंय, तर भरलं 11चं माप, काढलं तर एकच माप आलं 11चं पूर्ण त्याच्यात. कळालं का? भाग जातो का पूर्ण? गेला तर स्वतः आणि 1 जातो. स्वतः आणि 1 सोडून इतर दुसऱ्या कुठल्या संख्येला भाग जातो का 11ला? नाही जात. गेला तर मग ते ब्रेकअप करावं लागेल. म्हणजे तुम्हाला तुकडे तुकडे करावं लागतील. पॉईंट मध्ये उत्तर काढावं लागेल. पॉईंट मध्ये नाही, पूर्ण संख्येत भाग जातो का? निशेष भाग जातो का? की कोण सोडून? 1 आणि 11 सोडून निशेष भाग जातो का? तर नाही जात मित्रांनो. त्याचे तुकडे होत नाहीत, हिस्से होत नाहीत. म्हणून हे 11 झाले मूळ. तशी 13 पण आहे, 17 पण आहे, 19 पण आहे. तर मग अशा किती आहे? अशा तुम्हाला 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. हे अशा किती आहेत? 25. तर लक्षात ठेवा, एक जी आहे ही ना मूळ आहे ना ही संयुक्त आहे. ती संयुक्त ही नाही आणि ती मूळही नाही. मग एकमेव अशी संख्या कोणती की जी संयुक्त नाही, मुळे नाही, ती 1. ठीक आहे. मग 2 3 5 7 11 13 17 19, त्यानंतर 23, त्यानंतर 29, त्यानंतर 31, अशा क्रमानं पुढे तुम्हाला मूळ संख्या की ज्याला भाग जात नाही अशा 100 पर्यंत
1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत? 25 मूळ आहेत. मग तुम्हाला अशा 1 पासून तर 25 पर्यंत म्हणजे 25च्या माग 25च्या हे नाही येणार 25च्या माग म्हणजे 1 ते 25 दरम्यान किती आहेत? 9 आहेत. 9 मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? इझी आहे, सिंपल आहे की बाबा आपल्याला 1 ते 25 पर्यंत 9 मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 25 आणि 1 ते 25 पर्यंत 9 मूळ संख्या. हे मूळ संख्या आहेत. यांना पुन्हा भाग जात नाही. ह्या पाठच ठेवायच्या तुम्हाला क्रमानं. याच्यावर बुद्धिमत्तेला प्रश्न येऊ शकतो. कसा येऊ शकतो की समजा मी म्हटलं तुम्हाला पुढं पुढं काय असा प्रश्न येऊ शकतो. तर फरक काढा. इथं काय 2, इथं काय 3, इथं काय 5, इथं काय. तर लॉजिक लक्षात ठेवा की 2 3 5 अरे ह्या काय क्रमानं मूळ आहेत. क्रमाने काय मूळ. मग पुढची क्रमाने मिळवावं लागेल 7. 13 आणि 7 19 सॉरी 13 आणि 7 20 हे उत्तर येईल. म्हणजेच तुम्हाला पुढचं उत्तर आन्सर 20 जाईल. कळालं का? या पद्धतीने बुद्धिमत्तेवर प्रश्न अजून एक कसा होऊ शकतो? बुद्धिमत्तेवर तुम्हाला वेगळा घटक ओळखायला की असं देऊ शकता की बाबा यापैकी वेगळा घटक ओळखा. पाहिलं तर सगळ्या विषम दिसतात. वेगळा कसा काढायचा? तर इथं हे 5 न भाग जातो. 5 7 35 23 त्रिक 69 23 7 91 म्हणजे यांना भाग गेला. याला 13 न भाग गेला 91 ला. मग 69 ला 23 न भाग गेला. 35 ला 7 न गेला. या 61 ला भाग जातो का कशानं? नाही जात. गेला तर स्वतःनं आणि 1 न जातो. इतर संख्येनं निशेष भाग जात नाही म्हणजे ही झाली मूळ झाली. तर हे संयुक्त आहेत. ह्या संयुक्त. मग याला म्हणायचे मूळ संख्या ही वेगळी. उत्तर हे राहील बुद्धिमत्तेला. ठीक आहे. नेक्स्ट बघा तुम्हाला काय आहे ते की समजा बाबा आता आपल्याला घ्यायचंय सहमूळ. काय घ्यायचंय की सहमूळ घ्यायचं. सहमूळ घेण्यासाठी इझी आहे की सहमूळ म्हणजे काय? ज्या दोन संख्यांना भागणारा मोठ्यात मोठा एकच असतो म्हणजे त्यांचा मसावी एकच असतो. कळलं का? त्याला म्हणे सहमूळ. कसं? समजा मी जर गेलो तुम्हाला इथं या ठिकाणी 11 आणि 13 तर या दोघांनाही भागणारा मोठ्यात मोठा कोण? मोठ्यात मोठा शोधा बरं कोण आहे. याला 11 ला 13 दोघांना भाग गेला पाहिजे ना. मात्र 11 लाही गेला पाहिजे 13 लाही गेला पाहिजे. तर मोठ्यात मोठा कोण राहील रे बाबा? कोण राहील? तर इथं मोठ्यात मोठा कोण राहणार आहे? तो म्हणजे एकच भाग जातो. 11 आणि 13 जर असे आपण घेतले तर या दोघांना भागणारा मोठ्यात मोठा हा एकच आहे. कळलं का? या एकने इथं भाग जातो आणि इथंही जातो. मग यांचा मसावी किती आला? तो 1 आला. मग याला म्हणायचं सहमूळ आहेत. काय येतात? या सहमूळ. ज्यांचा मसावी 1 असतो किंवा ज्यांना भागणारा मोठ्यात मोठा त्यांचा पार्ट म्हणजे तो 1 असतो तेव्हा त्याला काय म्हणायचंय? त्याला म्हणायचंय सहमूळ संख्या. आता जर समजा या ठिकाणी असं दिलं तुम्हाला मी की बाबा असं आहे. ही संख्या सांगा पण मला काय आहे ते? 12 काय आहे? 12 ही संख्या संयुक्त आहे. समत आहेच पण संयुक्त आहे. मग ही संयुक्त आहे ना. पण मी समजा या ठिकाणी तुम्हाला असं दिलं ही दिली मूळ 17. मग या दोन्ही एकमेकीच्या सहमूळ आहेत का? तर राईट आहेत. या दोन्ही सहमूळ का आहेत की बघा यांना भागणारा मोठ्यात मोठा एकच आहे. 12 लाही भाग जातो 1 ना आणि या 17 लाही भाग जातो 1 ना. बाकी दुसरा नाही मोठ्यात मोठा दोघालाही भागणारा. म्हणून यांचा मसावी जो आहे तो किती येणार? तो 1 येणार. आणि ज्यांचा मसावी हा मोठ्यात मोठा म्हणजे 1 असतो म्हणजेच भागणारा मोठ्यात मोठा 1 असतो किंवा मसावी 1 असतो तेव्हा त्या एकमेकीच्या काय असतात? सहमूळ असतात. ठीक आहे. आता घेऊ आपण जोडमूळ. तर जोडमूळ मध्ये काय राहणार आहे? जोडमूळ मध्ये इझी आहे, सिंपल आहे की जोडमूळ म्हणजे काय? जोडमूळ जसं की तुम्हाला दिलं मी 3 आणि 5, जसे की दिलं तुम्हाला 5 आणि 7, जसं की दिलं तुम्हाला 11 आणि 13, जसं की दिलं 17 आणि 19. तर यांच्यामध्ये फरक काढा. फरक कितीचा आहे? होतो 2चा. प्रत्येक ठिकाणी 2चा आहे.
मग जेव्हा दोन मूळ संख्यामध्ये, कशामध्ये, मूळ संख्यामध्ये फरक दोनचा असतो, ती काय असते, एकमेकांची जोडमूळ असते, जोडी असते. कळालं का, जोडी. मग जोडी जोडीने राहणार नाही म्हणजे जोडमूळ, पण फरक दोनचा. इथं जर म्हणलं ही 2 आणि 3, तर ही सम आहे. सम असून सुद्धा मूळ असणारी जगातली एकच आहे ती 2. बाकी कुठलीच सम ही मूळ नाही, एकमेव 2च. कळालं का, हे पण लक्षात ठेवा. तर ही 2 मूळ आहे आणि 3 आहे, यातला फरक किती आला हो, यातला फरक 1 आला. म्हणून मग ही जोडी राहील का, नाही राहणार, ही जोडमूळ नाही राहणार. तर फरक फक्त आणि फक्त जास्तही नको कमी नको, 2चा असेल क्रमवार मूळ संख्येत, त्याला म्हणायचं काय, काय म्हणायचं त्याला, त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. बरं ठीक आहे, एवढं लक्षात आलं. मग आता काय करणार मी, की बाबा मला काय करायचंय, मला या ठिकाणी सरळ सरळ सिंपल आहे की जोडमूळ कळाला. आता संयुक्त, संयुक्त म्हणजे काय, जे संयुक्त म्हणजे त्याला मूळ नाही, मूळ नाही म्हणजे ज्याला भाग जातो, भाग जातो. मग त्यामध्ये काय काय येऊ शकतं, त्यामध्ये तुम्हाला जर दिलं मी असं 45, त्यामध्ये दिलं तुम्हाला 21, त्यामध्ये दिलं 35, त्यामध्ये दिलं मी तुम्हाला 18, त्यामध्ये दिलं मी तुम्हाला की 60, जर दिलं तुम्हाला मी 56. काय, तर एक लक्षात ठेवा, ह्या दिसतात विषम, विषम ह्या दिसतात सम. मग तुमच्या विषम असो किंवा सम असो, पण ज्यांना संयुक्त म्हणजे काय, विषम असो किंवा सम असो, जेव्हा भाग जातो, आता हिला भाग जातो 9 न, 9 1 9, 9 5 45. मी 9 9चे जर माप रिचवले, याच्यामध्ये माप जर काढले 9 9चे, तर 5 माप मिळाले 9चे. मी 21 ला जर 7 7चे माप टाकले, तर 7 1 7, 7 3 माप मिळाले. भाग झाले, वाटे झाले, त्याचे जॉईंट बाजूला झाले, म्हणून याला म्हणायचं ह्या संयुक्त आहे. कळालं का, 7 7चे 5 माप बाजूला निघतील. कळालं का, 7 7 नुसार. इथं 7 7 नुसार 8 माप निघतील. इथं 12 12 नुसार 5 माप निघतील. इथं 6 6 नुसार 3 माप मिळतील. म्हणजे स्वतः आणि 1 सोडून इतर कुठल्याही संख्येनं भाग गेला तर ती काय असणार, ती असणार संयुक्त, ती असणार संयुक्त. आता बघा विरुद्ध काय आहे, विरुद्ध काय आहे संख्या, विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं, तर सिंपल आहे की विरुद्ध संख्या म्हणजे की समजा -5 ची विरुद्ध काय राहील, -5, -5 ची विरुद्ध काय राहील, -5. हे आता जर समजा म्हणलं मी 1/2 ऋण आहे, तर याची विरुद्ध काय राहील, याची विरुद्ध राहील 1/2 धन, ऋणाचं धन, ऋणाचं धन. आता हे तुम्हाला काय राहत असतं, विरुद्ध संख्या म्हणजे ऋणाची धन, धनाची ऋण, याला विरुद्ध संख्या बोलतो आपण, हे विरुद्ध राहील. कळालं का, ठीक आहे. चौरस म्हणजे काय, चौरस संख्या इजी आहे. चौरस संख्या बघायची आपल्याला, काय बघायचे, चौरस संख्या सांगा सर. ठीक आहे, सांगतो ना. ज्यावेळेस आपण चौरस काढला म्हणजे चारही बाजू समान, ही 1 ही 1 ही 1 तर ही 1. जर ही 5 असेल, ही 5, तर ही पण 5, ही पण 5, ही पण 5, समान 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 बाजू असतील, त्याला आपण काय म्हणतो असतो, त्याला म्हणतो असतो चौरस. चौरस. आणि या चौरसाचं क्षेत्रफळ काय असतो, की क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. मग या 5चा वर्ग केला तर काय येणार, 25. हे क्षेत्रफळ राहील याचं, हे 25 क्षेत्रफळ राहील. एक लक्षात ठेवा, चौरस म्हणजे काय केलं मी, बाजूचा वर्ग म्हणजेच वर्ग संख्या. चौरस म्हणजे काय, वर्ग संख्या म्हणजे काय असणार, चौरस. वर्ग संख्या म्हणजे चौरस असणार. ही बात लक्षात ठेवा, इजी आहे. की वर्ग संख्या कोणत्या कोणत्या त्या पाठ ठेवा लागतील, की जसं की 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. 30 लोक तर पाठ ठेवा कमीत कमी. मग आता 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324 आणि 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400, 21चा वर्ग किती 441, 22चा 484, 23चा 529, 25चा 625. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, वर्ग पाठ ठेवायचे. याला वर्ग संख्या म्हणतो. मग यातल्या वर्ग संख्या कोणत्या झाल्या, याच्यावर प्रश्न पडतात. यावर प्रश्न कसे पडू शकतात बुद्धिमत्तेला,
की बाबा तुम्हाला दिलं, मी समजा की असं दिलं तर 0 3 मग या ठिकाणी पुढं तर पुढं काही सांगा बरं, शोधावर पुढं काही लॉजिक असं आहे की बाबा वर्गाजवळ आहे का नाही, वर्गाच्या जवळ आहे का नाही. हा 1चा वर्ग, 1चा वर्ग जर घेतला आपण, 1चा वर्ग 1, हा 2चा वर्ग घेतला 4, तर 3चा वर्ग घेतला 9, तर बघा इथं एक राहिलं, समजा इथं यायचं तुम्हाला असं राहिलं, तर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. मग इथं पाहिलं तर 1 मधून 1 या वर्गसंख्येतून 1 गेला, ही वर्गसंख्या आहे, ह्या काय वर्गसंख्या, त्यातून 1 गेला 0, 4 मधून 1 गेला, किती राहिलो, 4 मधून 1 गेला तर 13 राहणार तुम्हाला 3, 9 मधून 1 गेला असा 8, 16 मधून 1 गेला तर 15. 0 3 8 15, 0 3 8 15. आणि पुढं 5चा वर्ग 25, 25 मधून 1 गेला, किती राहिलो 24. तसं मग 6चा वर्ग या क्रमावर 36 मधून 1 गेला, किती राहील 35. याचं उत्तर 35 येणार. किंवा फरकही काढला तर मिळून जाईल, याचा फरक काढा मिळून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला मागं पुढं प्लस मायनस काहीतरी करून असं तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारू शकतात, बुद्धिमत्तेला सुद्धा. ते पाठ ठेवा. त्रिकोणी संख्या, काय त्रिकोणी संख्या घ्यायची आपल्याला, एकदम सिंपल आहे, काय हार्ड नाही. तर आता आपण काय करू, त्रिकोणी संख्या नेक्स्ट पार्ट मध्ये बघू आपण, नेक्स्ट पार्ट मध्ये.